महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवरून ड्रममध्ये डिझेल आणि पेट्रोल मिळणं कठीण झालं आहे। याचाच निषेध करण्यासाठी देवळ्यातील 5 कंदील चौकात शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर ट्रॅक्टर उभे करून केंद्र सरकारविरोधात जोरदार आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात आलं। खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे। शेतातील मशागतीची कामं वेगात आहेत, मात्र ऐन गरजेच्या वेळीच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडतेय। सध्या पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा दाखवला जातोय। त्यातच केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना ड्रममध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात आहे। यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीस आला असून मशागतीची कामं ठप्प झाली आहेत। शिवसेना शिंदे गट आणि शेतकरी संघटनांनी देवळ्यात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ यांच्या नेतृत्वाखाली 5 कंदील चौकात रस्त्यावर ट्रॅक्टर उभे करून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। शेतकऱ्यांना ड्रममध्ये डिझेल मिळालंच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या आंदोलनानंतर पुरवठा निरीक्षक कल्पना बागुल आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, शेतकरी सेनेचे विधानसभा अध्यक्ष कृष्णा जाधव, तालुका प्रमुख दीपक निकम, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक आहेर यांच्यासह विजय जगताप, शैलेश गुंजाळ आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।